यस मिस्टर थदानी जी, कोटेशन तो सही है, उसमें तो कोई प्रॉब्लम नहीं है। राइट, हाँ जी जी, हाँ 2763 करेक्ट। नहीं, फाइल मेरे सामने ही है और उसके बाद बच्चा नहीं है, वो मेरा बच्चा है ना घर पे जी जी। प्रेशर प्रेशर हाँ, नहीं मैं कह रहा था मार्केट प्रेशर तो रहेगा ही, लेकिन हमें तो काम करना ही है ना। जी जी, हाँ मैं कर देता हूँ, नहीं कोई तकलीफ की बात नहीं। जी जी मिस्टर थदानी, ऑल राइट, कल मिलते हैं। हाँ ओके ओके, गुड नाइट बाय। काय करतेस बच्चा, कामाचं बोलत होतो ना। मी खूप खुश आहे का? असंच। जेवण रेडी आहे? जेवण तू केलंस? नाही रे, पण मी मागवलं तुझ्या फेवरेट जागेवरनं, लेले उपहारगृह। अरे वा, लेले मधून? नाही, असं मला वाटलं की आज उगाच बर्गर किंवा पिझ्झा असं काही नको, आज घरचं जेवण जेव, तुला आवडतं तसं। मला तो खूप आवडतं आणि लेलेंची चव चांगली असते आणि मुळात असं घरगुती खायला पण मजा येते ना, बऱ्याच दिवसांनी खायला मिळेल। मी तर विचार करत होतो आपण तिथून टिफिनच लावूया। टिफिन? टिफिन लावायचं असेल तर मग राधिकाकडून घे ना टिफिन, तसंही तिला हौस आहे स्वयंपाकाची, आणि प्लस तिची ती वहिनी ती मदत करायला पोळ्या वेळा लाटायला। बच्चा हसतेस काय? तुला मी किती वेळा सांगितलंय सारखं काय राधिका, तुझ्या ना डोक्यात सारखी ती राधिकाच असते। आता ती तिचं बघून घेईन ना, आपल्याला काय करायचंय? चल आपण जेवूया। वाह, सॉरी टू से, पण ती राधिका जेवढी छळते ना आपल्याला, ऑब्व्हियसली तीच डोक्यात असणार आहे ना माझ्या। एनिवे, मी जी ऑफर दिली ना त्याचा सिरियसली विचार कर। चल शनाया, डोंट बी किडिश, जाऊ दे ना, सोड ना। डूड, आय एम नॉट बीइंग किडिश, तुला ना माझं म्हणण्याचा अर्थच कळत नाही। काय आता? माझ्याकडे एक न्यूज आहे जी तुला अजून माहितीच नाहीये। तू काय आता दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेस की काय? नाही, आता तसं काही नाहीये, हे खूप वेगळं आहे। काय मग सांग ना। ओके, आता मी जे काही सांगते ते नीट ऐक हा एकदम। तो राधिकाचा भाऊ आहे ना, कोणतरी शिरीष की काहीतरी नाव बघ त्याचं, तर तो राधिकाकडे आला होता काहीतरी फायनान्शियल हेल्प मागायला। बरं, हे सगळं कॉन्व्हर्सेशन ना समिधानी स्वतः ऐकलंय आणि तिने स्वतः मला सांगितलंय। त्याला काहीतरी ना 4 लाख रुपये परत करायचे, त्यांनी कोणत्या तरी ना प्रायव्हेट फायनान्सर कडनं काहीतरी लोन घेतलं होतं, आणि आता जर का त्यांनी ते 4 लाख रुपये परत केले नाहीत तर त्याला त्याचं घर सोडावं लागणार आहे। अरे हो, आय रिमेंबर। यू नो ऑल दिस? अगं तो जेव्हा राहायला आला होता ना घरी, तेव्हा तो काहीतरी म्हणाला होता की MKM फायनान्सर म्हणून कोणीतरी आहे, अंधेरीलाच ऑफिस आहे, सो असेल त्याचं काहीतरी। सोड ना, आपल्याला काय घेणं देणं। कॅरी, असं काय करतोस? आपण खूप काही करू शकतो। हे बघ शनाया, मला ना ती राधिका आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये। राधिका घर सोडून गेल्यानंतर इथे येऊन त्याने जो माझा अपमान केला ना, माझ्या अजून डोक्यात आहे। मला नाही इंटरेस्ट। अरे इंटरेस्ट आण मग, त्याने तुझा अपमान केला होता ना, मग हीच संधी आहे रिव्हेंज घ्यायची। बरं, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.